बायपासला लय 100 घेता इथं याला काढा ना गर्दी. मी थोडं कडू बोलतो पण खरं बोलतो, त्याचा लोकांना लय राग येतो. कालच मी म्हणलो होतो आमच्या रोडच बाळात पण आलंय पार जवळ, त्याच्यात तुम्ही अण्णा गँग इकडे पाठवली. अण्णा गँगनी मग सगळा विषय पंपात केलता. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी विका ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कालच सांगितलं होतं आमच्याच रोड बाळातपणाला आला, त्याच्यात अण्णा गँग इकडून पाठवली. त्याच्यामुळे सकाळ सकाळी इतका रोड पॅक झालता ना का डायरेक्ट सारा पंपात विषय झालता. ट्रॉफिक एवढी भयान जाम झालती का विषय नाही. घाटाच्या वरती 5 किलोमीटर आणि घाटाच्या खाली 5 किलोमीटर दोन्ही साईडने पॅक झालतं. आता लोक वेळेला केळ देतात, पण एका अण्णाने आम्हाला आनंदच दिलता. आम्ही एवढी ट्रॉफिक कमी करतोय पाहून अण्णाला म्हणलं अण्णा तुमच्या मनापासून धन्यवाद. त्या ट्रॉफिक मध्ये काही चांगले लोक भेटले आम्हाला. त्याच ट्रॉफिक मध्ये काही अवलादी अशा भेटल्या आम्हाला ज्यांनी बापाच्या जमिनी विकून 4 व्हीलर घेतल्या असत्या, पण ते आम्हाला तिथं ज्ञान शिकत होते. म्हणलं भाऊ आमचा याच्यात काही फायदा नाही का, आम्ही काय कुठं ट्रॉफिक पोलीस नाही, आमच्यात फक्त माणूस की अजून जिवंत आहे म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो ट्रॉफिक काढायला. घाट एवढा भयान जाम होता का विषय नाही, पण तरी आम्ही राप्पा निम्मा शिम्मा घाट मोकळा केला. आणि त्याच्यात मला ते बायपासला 100 घेणारे कुठं दिसले नाही. त्यांच्याबद्दल ड्रायव्हर भावांनी 2 शब्द नक्की कमेंट मध्ये सांगा. नंतर आम्ही निम्मा घाट एक साईडचा मोकळा केला 2-3 तास आजबून. नंतर परत वरती गेलो, म्हणलं आता पांगा गाड्या येऊन, कारण की सारा विषय पंपात झालाय. पोलीस आले, पोलीस आम्हाला म्हणले तुम्ही आता जाऊ शकताय. म्हणलं काही विषय नाही, आम्ही आमच्या मनाला वाटते तेवढी सेवा केली. बाकी ज्यांनी आम्हाला घाटात गाड्या काढून देताना पाहिलं त्यांनी कमेंट मध्ये सांगा आम्ही किती वेळात किती घाट मोकळा केला आणि किती लोकांना आम्ही मदत करून दिली. गाड्या काढून देऊन ट्रॉफिक कमी करता करता आमची बार फाटून हातात आली. ती पण म्हणलं थोडी फाटन, पण गाड्या खाली गेलो त्यांना नक्की आपला अभिमान वाटेल. आम्ही डायरेक्ट आगळगाव चाललो होतो ना. आता आगळगावच्या घाटात आम्ही जावा जातो तेव्हा असं भारी वातावरण होतंय, म्हणजे वातावरण नेमकं आमच्या दुःखर मीठ चोळीतंय काय तेच कळणार, कारण की आम्ही सगळे सिंगल आहेत अखंड संघटना. अशा वातावरणात सोबत नट्टी घेऊन फिरायला पाहिजे, पण आमचं नशीबच पांडू आहे. आम्ही असे आमचे नमुनेच घेऊन येतात अजून मोसम मस्त ब्लॉगर असताना आणि सगळे सिंगल आहेत.